त्या ठिकाणी फासायचं. काही लोक म्हणतात, मलाही काही लोक समजले की लोकसभा येईल होती हे तरुण माणसाला कसं फासवायचं. कोणतरी वडील जाईल फासायचा. मला अशी गमत वाटते की अशा सरकार लोक कसं करतात. लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत, कर्तृत्व आणि समाजाची बांधिलकी या गोष्टी असल्याचे नंतर वय केले आहे लोक. उदाहरण सांगायचं झालं, माझ्या वयाच्या 26व्या वर्षी मी महाराष्ट्राचे विधानसभेत निवडून केले. 26 वर्ष. 29 वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा मंत्री झाला आणि 37व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. आणि इथं घराची पार्श्वभूमी आहे. इथं आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधी कधी आपल्याला येत असतो. माझे मोठे भाऊ अभ्यासात भावा शंकरराव मोहित्यांच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत. अशा दोघांचे एक वेगळे नाते संबंध होते आणि दोघांच्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा की या सगळ्या परिसराचा विकास कसा करायचा. आणि शंकररावजी आयुष्यभर हे काम केले. अनेक प्रश्न होते. त्या काळात दुष्काळ असायचा, पाण्याचा प्रश्न असायचा, आणखी काही गोष्टी जोडधंदे व्हावेत अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची. कारखाना उत्तम चांगला पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची. सतत एकच गोष्ट डोक्यामध्ये विकास विकास विकास, लागाचा विकास आणि लोकांच्या संसारामध्ये कसा बदल करता येईल हेच काम त्यांनी उभा आयुष्यभर केलं. मला असंच आहे की हे विजलीचं धर्म आहे. त्या धर्माच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले त्या काळात आणि त्याच्यामध्ये शंकरराव मोहितेंचा वाचा होता आणि त्याच्या मागचं कारण हे होतं की या भागाच्या शेतीला पाणी मिळावं.